पाहूयात पुढची बातमी। विजेचा शॉक लागल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। पुण्यातल्या कृषी महाविद्यालयातला हा धक्कादायक प्रकार आहे। आक्रमक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये आता ठिय्या आंदोलन सुरू केलं। महाविद्यालयाच्या वसतिगृहातल्या फिल्टरचा शॉक लागला आणि त्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला। तो मूळचा आष्टी डोंगरगाव इथला राहणारा होता। चैतन्य चव्हाण असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे। आता या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं। विजेचा शॉक लागल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। पुण्याच्या कृषी महाविद्यालयातली ही धक्कादायक घटना आहे आणि या विरोधात आता विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहायला मिळतं। पुण्यातल्या कृषी विद्यालयातली ही घटना आहे। कृषी महाविद्यालयामध्ये विजेचा शॉक लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या विरोधात आता विद्यार्थ्यांकडून सुद्धा आंदोलन केलं जातं। आणि या सगळ्या संदर्भात पुण्यातून अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, विजेचा धक्का लागल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। महाविद्यालय प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आली आहे का? विद्यार्थ्यांचं आंदोलन कसं सुरू आहे? कल्याणी, खरं तर कृषी महाविद्यालयामध्ये ही संपूर्ण घटना जी आहे ती काही दिवसांपूर्वी घडलेली पाहायला मिळत होती आणि दुर्दैवाने या विद्यार्थ्याचा काल मृत्यू झालेला आहे। आणि हा मृत्यू झाल्यानंतर हे सगळे विद्यार्थी आक्रमक पवित्रा घेऊन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जे आहेत ते बसलेले पाहायला मिळत आहेत। हजारो विद्यार्थी हे अगदी ग्रामीण भागातून येतात आणि कृषी महाविद्यालय आहे ही सगळी शेतकऱ्यांची पोरं राज्यभरातून हे शासकीय कृषी महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी येत असतात आणि अशा पद्धतीने जर का त्यांच्यातलाच एक विद्यार्थी केवळ शॉक लागून आणि ते पण ह्याच्या महाविद्यालयाच्या चुकीमुळे शॉक लागून अशा पद्धतीने जर त्याचा मृत्यू होत असेल तर ते दुर्दैवी आहे। चैतन्य कुंडलिक चव्हाण असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। तो पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षामध्ये शिकत होता आणि हे सगळे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, अगदी सकाळपासून जे आहेत ते या सगळ्या ठिकाणी बसलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने विद्यार्थिनी देखील सहभागी या सगळ्या आंदोलनामध्ये झालेल्या आहेत। त्यांच्या माध्यमातून हा सगळा ठिय्या जो आहे तो बराच काळापासून दिला जातोय आणि विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने उतरून आंदोलन करावं लागणं हे दुर्दैवी आहे। आपण काही विद्यार्थी प्रतिनिधींशी बोलूयात। तुम्ही अशा पद्धतीने आंदोलन करताय, नेमकं काय मागणी आहे तुमची आता? कारण का चैतन्याचं निधन झालंय आणि त्यानंतर तुम्ही आक्रमक पवित्रा घेतलाय। आज ही घटना घडली, उद्या ही घटना कोणासोबत घडू नये आणि पुढील आमच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय। आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत। एक म्हणजे आमच्या ज्या कॉलेजचा इलेक्ट्रिक आणि फायर एक्सटिंग्विशर किंवा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचं एक ऑडिट झालं पाहिजे, स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे। त्यानंतर आमच्या ज्या या घटनेसाठी प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि त्याच्यानंतर आमच्या एवढ्या 1500 पोरांच्या मागं एक डिस्पेन्सरी, एक ॲम्ब्युलन्स एवढी तरी असली पाहिजे। त्यासाठी आम्ही भरपूरदा अर्ज केले आहेत। प्रत्येक गोष्टीसाठी अर्ज करावा लागतो, म्हणून आता आम्ही आज आंदोलनाची भूमिका घेतली। नक्कीच रोहन, त्यामुळे आता विद्यार्थी आक्रमकपणे आंदोलन करतायत। त्या आंदोलनाची महाविद्यालयाकडून काही दखल घेतली जाते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।